तर शिंदेंचं सरकार नाशिकच्या सीडीमुळे आलं असं मोठं विधान विजय वडेट्टीवारांनी केलंय। तर हनी ट्रॅप प्रकरणी सरकार आणि विरोधकांकडे मोठी माहिती असल्याचा खळबळजनक दावा देखील वडेट्टीवारांनी केलाय। मागची सत्ता पालट त्या सीडीमुळे झाली अशी मोठी माहिती विजय वडेट्टीवार देतात। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊयात। मनीषा कायंदेजी आपल्या सोबत जोडलेले आहेत। मनीषा जी, एक मोठं खळबळजनक विधान विजय वडेट्टीवारांनी केलंय एका सीडी संदर्भात आणि त्या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी बोलणं टाळलंय, तुमची काय प्रतिक्रिया? मला वाटतं की विजय वडेट्टीवार यांना त्यांच्या काँग्रेसचे जे वरिष्ठ आहे त्यांच्याकडून दट्ट्या मिळाल्या। कारण अशासाठी मिळाला की त्यांना जे त्यांच्या वरिष्ठांना अपेक्षित होतं की जनसुरक्षा विधेयकावर ते प्रखर विरोध करतील आणि बाजू मांडतील पक्षाची, परंतु तसं काही विजय वडेट्टीवार यांनी केलं नाही। आणि म्हणूनच आता वरिष्ठांना काहीतरी दाखवायचंय, मी काहीतरी बोलतोय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील तर त्यांनी द्यावे आणि तसंच शासनाकडे द्या, पोलिसांकडे द्यावे त्यांनी पुरावे। नुसतं बोलण्यापेक्षा त्यांच्याकडे काय त्यांनी सांगावं ना। परंतु आता वरिष्ठांच्या नजरेत परत कुठेतरी आपली प्रतिमा उंचवावी म्हणून त्यांनी हे सगळं ते काहीतरी बोलत आहेत। मनीषा ताई, तसं काही असेल तर त्यांनी सांगावं। अगदी, पण मनीषा ताई, ही कुठली सीडी आहे ज्याबद्दल विजय वडेट्टीवार बोलतायत आणि त्याचबद्दल सत्ता पालट देखील त्या सीडीमुळे झाली, हा मोठा खळबळजनक दावा ते करतात? आता मी पुन्हा तेच म्हणते की त्यांच्याकडे काय असेल ना ते त्यांनी सादर करावं ना। आता अधिवेशन कालच संपलं, मग अधिवेशनात 15 दिवस अधिवेशन सुरू होतं, त्यावेळी त्यांनी ते आणायला पाहिजे होतं लोकांसमोर। तर आताही वेळ गेलेली नाही, ते बोलू शकतात, ते दाखवू शकतात त्यांच्याकडे आहे काय ते। निश्चितच ते दाखवू शकतात, पण हनी ट्रॅप प्रकरणामध्ये देखील बोलणं टाळण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी देखील बोलणं टाळलंय, त्याबद्दल काय प्रतिक्रिया? काल माननीय योगेश कदम गृहराज्यमंत्री यांनाही विचारण्यात आलं होतं, तेव्हा मला असं वाटतं की हे गृह मंत्रालय आहे, आपले दोन्ही म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस असतील किंवा योगेश कदम असतील, ते यावेळी त्याच्यावर ते उत्तर भाष्य देतील। निश्चितच, धन्यवाद मनीषा जी आपला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।